लहान मुलांच्या लासरूचा प्रॉब्लेम जर 9 महिन्यांपर्यंत सॉल्व्ह झाला नाही, जे की मसाज किंवा अँटीबायोटिक्सनी युजली सॉल्व्ह होतो, तर आपल्याला काही प्रोसिजर्स करायला लागतात. या प्रोसिजर्स म्हणजे ऑपरेशन नाही, तर काही छोट्या प्रोसिजर्स असतात ज्याच्यामध्ये आपण छोटी भूल देतो, जी एक 15 ते 20 मिनिटांसाठीची भूल असते. ही भूल देऊन आपण मेटलची एक काठी असते, ती आपण डोळ्यातल्या छिद्रांमधून घालून नाकाद्वारे आपण ते दार जे असतं, जे आपण नळीचं दार मी तुम्हाला सांगितलं, त्या दाराद्वारे आपण हे ओपनिंग क्रिएट करतो. हे ओपनिंग एकदा ओपन झालं की अश्रूंची वाट मोकळी होते आणि डोळ्यातून सतत येणारे अश्रू कमी होतात. आता आपण जर एकदा द्वार मोकळं केलं तर त्याच्यानंतर पुन्हा ब्लॉक होऊ नये ह्याच्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी अशी आहे की आम्ही ह्याच्यामध्ये सिलिकॉन नावाच्या मटेरियलची ट्यूब घालतो, जी ट्यूब 3 महिने बाळांच्या नाकामध्ये असते. पण ह्याचा काही त्रास होत नाही बाळांना आणि ही एक खूप चांगली ट्रीटमेंट आहे या गोष्टीसाठी. लहान मुलातल्या डोळ्यांचा प्रॉब्लेम जो आहे पाणी यायचा, जर तो मसाजनी किंवा जे प्रोबिंग प्रोसिजर असते त्यांनी जर कमी नाही झाला, तर शेवटचा पर्याय असा असतो जो शक्यतो 4 वर्षांनंतर आपण करतो, ते म्हणजे लासरूचं ऑपरेशन करणं. लासरूचं ऑपरेशन हे 2 प्रकारे करता येतं. एकतर नाकाच्या बाहेरच्या छेदातून करता येतं किंवा मग नाकातून जाऊन एंडोस्कोपद्वारे करता येतं. काही वेळेला लहान मुलांचं नाकातलं हाड एका बाजूला असल्यामुळे एंडोस्कोपनी न करता बाहेरून छेद करूनच हे ऑपरेशन करता येतं, पण हे पूर्णपणे सेफ आहे. याला आपण मुलांना पूर्ण भूल देतो आणि भुलींमध्ये मुलांचं ऑपरेशन एकदम पेनलेसली चांगल्या प्रकारे होऊ शकतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाग हा नंतर राहत नाही चेहऱ्यावर. आणि जी ट्यूब आपण घालतो, ज्याला सिलिकॉन इंट्युबेशन ट्यूब असं म्हणतात, जी या खास ह्याच्यासाठीच बनली आहे, नाकातल्या नळीमध्ये ब्लॉक आहे त्याच्यासाठी. सो ह्या नळीमुळे हा ब्लॉक लवकर रिलीव्ह होण्यात मदत होते. 3 ते 6 महिने ही ट्यूब राहिली तर मुलांचे उपचार अगदी पूर्णपणे होतात.